हॅलो. बॅटिंग करणाऱ्या स्कायरा 11 वहाल टीमला रिक्वेस्ट आहे की आता आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये चालायचं. टीम अनिकेत 11 भडवल बी प्लस. आज दमदार खेळ या टीमचा राहिलाय. हॅलो. चला बॅटिंग करणारी टीम स्कायरा 11 वहाळ बी. उशीर आपण करू नका फलंदाज. अदरवाईज आपल्याला 3 ओव्हर ऐवजी 2 ओव्हरची मॅच करावी लागेल. सो प्लीज हंबल रिक्वेस्ट टू यू. थँक्यू डेजा, थँक्यू. चला जादू आलेले आहेत. म्हणजे कोई मिल गया. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक पिंपलोलीच्या स्पर्धेचा चौथ्या रात्रीतला क्वालिफायचा सामना. बॅटिंग करते टीम स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी आणि त्यांच्या विरोधात अनिकेत 11 भडवल बी प्लस. पहिला गोलंदाज आहे तो पंकज मस्कर आणि समोर येतो मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 14 बॉल 42 रनची इनिंग ज्याने खेळली होती तो फलंदाज
प्रयास कोळी आणि त्याच्या साथीला येतो फलंदाज समीर नाईक. प्रयास कोळीने बाईक जिंकलेले या वर्षी आणि पंकज मस्कर पॉवर प्ले इथून सुरू करेल. पहिलाच बॉल प्रयास कोळीचा शॉट. क्वालिफाय मॅचचा पहिला सीमा पार चौकार. प्रयास कोळी ऑन फायर. पंकज मस्करच्या विरोधात देखील स्वीप शॉट. डीजे बजाव. थँक्यू डीजे, थँक्यू. झोपलेले सर्व प्रेक्षक आता जागे झालेत. एक बॉल 4. प्रयास कोहलीच्या बॅट मधून बादशाह षटकार. स्पर्धेचे प्रमुख आयोजक दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन साहेब, आपण स्टेजच्या दिशेने यावं. 2 बॉल आणि 10 धावा. स्वर्गीय नारायणदादा काळन स्पर्धेचा उदो होत असताना या स्पर्धेचा गाजावाजा आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन स्टेजच्या दिशेने येतात. 2 बॉल आणि 10 धावा. दोन बॉल 10. अनिकेत 11 बडवल बी प्लसच्या बॉलर पंकज मस्करला चतुराईने बॉलिंग करावी लागेल. प्रयास कोळी खरं तर प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती त्याच्या बॅटमधून सध्या बाउंड्री येत आहेत. आधी आला तो चौकार आणि त्यानंतर खेचला त्याने षटकार. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला. ऑन साइडला 2 फिल्डर तैनात ठेवलेत, पण बॉलच्या मेरिट नुसार आणि टेक्निकल बॅटिंग आहे ती प्रयास कोळीची. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता प्रयास कोळीचा. 3 बॉल 10 धावा. प्रयास कोळी नावातच प्रयास आहे, त्यामुळे त्याचा एकही प्रयास व्यर्थ जात नाही. 3 बॉल 10. 3 बॉल 10 प्रयास कोळीला. या बॉलवरती मी म्हणेल की गोलंदाज पंकज मस्करने नमवलं. शॉट इथून कॅच पकडण्याची संधी होती. सूरज होता आणि सूरजच्या दोन्ही हातांच्या मधून चेंडू सीमा पार. चार बॉल आणि 14. प्रयास कोळीची विकेट अनिकेत 11 बडवल बी प्लसला घ्यावी लागेल, कारण प्रयास कोळी अत्यंत घातक बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये की जय हनुमान जोवेलीच्या विरोधात त्याच्या बॅटिंगचा तोच तडाखा होता आणि आता देखील त्याच पद्धतीने त्याची बॅटिंग सध्या सुरू आहे. पंकज मस्कर राऊंड द विकेटने. अपील जोरदार आहे. रन साठी कॉल होता आणि 15 धावा झाल्यात. 15 धावा. लेग बायची टीमच्या खात्यात धाव येईल. 15 धावा. 1 बॉल बाकी आहे पंकज मस्करचा. खरं तर प्रयास कोळी खरं तर त्याचे 6 पॅक्स तेवढे नाहीत, पण तो शॉट भारी मारतोय.
वाव ब्युटिफुल शॉट. गडी बारीक पण लव वाकडा तिकडे शॉट मारतो. 19 धावा झाल्यात. डीजे डीजे बजाव. थँक्यू डीजे. 1 ओव्हर आणि 19 धावा झाल्यात. स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी टीम. प्रयास कोळे आणि समीर नाईक 1 ओव्हर मध्ये 19 धावा. पंकज मस्करचे षटक पहिल्या ओव्हर मध्ये 19 रन आले आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये इन्व्हाइट केलं ते मात्र बॉलरला. बडबॉल बी प्लस टीम कडून अनुराग या टीमचा हा जादुई बॉलर आहे. स्कायरा 11 वहाळ बी प्लस टीमला या बॉलरला खेळताना खरं तर थोडं कौशल्य दाखवावं लागेल. विथ द स्किल विथ टॅलेंट बॅटिंग करावी लागेल. अनुराग सोनावले या संघाचा जादुई चमत्कारिक बॉलर आहे जो सामना फिरवण्याची नेहमी ताकद ठेवतो. गोलंदाज तयार. अनुराग पहिलाच बॉल उडवलाय. मागे चाललाय चेंडू सीमा पार. खुरप्या शॉट मारलाय हा खुरप्या शॉट. थँक्यू डीजे थँक्यू. 23 धावा. उद्याच्या दिवसामध्ये 8 टीम या स्पर्धेमध्ये असणार आहेत. उद्याच्या दिवसाचा लॉट्स आम्ही प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचू कारण उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र असेल आणि उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना आई एकविरा बोरशेती वर्सेस भूमी 11 मांडा. दुसरा सामना जय बाबा मानकोले वर्सेस चंदूदादा 11 टेंबिवली. तिसरा सामना बामण डोंगरी वर्सेस कारिवली. चौथा सामना साई सिद्धी गोठेगर ब वर्सेस दीक्षा आरवी आरसीसी पेठ. अशा उद्याच्या मॅचेस आहेत. 23 धावा आहेत धावा फलकावरती आणि अनुराग सोनावलेचा पहिलाच बॉल. प्रयास कोळीचे इतके जबरदस्त प्रयास आहेत की प्रत्येक येणारा बॉल तो मागे उडवण्याचा प्रयत्न करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे लवचिकता आहे. ज्या पद्धतीने रबर आपण स्ट्रेच करतो ना तसा अगदी रबरासारखा हा खेळाडू कधी खाली झुकतोय कधी लोटांगण घालतोय. म्हणजे इतका लवचिक हा खेळाडू आहे आणि लवचिक शरीरयष्टी असलेला प्रयास कोळी आणि त्याच्या विरोधात अनुराग सोनावले. शॉट स्वीप केला बरोबर पिक करतोय. ठोकला आणखीन एक चौकार. तीन बॉल आणि 27 धावा आहेत. प्रयास कोळीची विकेट घेणं मागच्या मॅच मध्ये एकही बॉलरला जमलं नव्हतं जानमन झोबेलीच्या आणि आता या मॅच मध्ये देखील प्रयास कोळी खरं तर
अनुराग ती विकेट कमावू शकतो का? कारण 3 बॉल 27 धावा, 2 बाउंड्री त्याने खेचल्यात. कारण प्रत्येक बॉल वरती तो एक आगळ्या वेगळ्या स्टाईलने फटके खेळतोय. म्हणजे गोलंदाजाला देखील त्याच्या फलंदाजी स्टान्स अंदाज येऊ देत नाही. आणि अनुराग आता मनाशी दृढ निश्चय त्याने केला असेल, प्रयास कोळीची विकेट ही अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा प्रयास कोळीचा शॉट, गळीमधून चेंडू थर्डमॅनला. नाईस नाईस बॅटिंग. हा गडी काही आवरणार नाही असं वाटतंय, कारण रन्स आले त्या चौकाराच्या मदतीने. 31 धावा ऑन बोर्ड आलेले आहेत. का बॅटिंग करतो, सर्व बाजूंनी बॅटिंग सुरू होती मात्र प्रयास कोळीची. गोलंदाजाचे प्रयास अपुरे पडतील, पण प्रयास कोळीचे प्रयास मात्र अपुरे पडणार नाही अशी बॅटिंग दमदार सुरू आहे. 31 धावा आणि षटक क्रमांक 2. अनुरागचे चेंडू इथून कंप्लीट झाले. टोटल 4 बॉल मध्ये 3 चौकार, 2 बॉल बाकी आहेत अनुरागचे. तो एक गोल्डन बॉल आणि प्रयास कोळीची विकेट. बघायचं आता एका गोल्डन बॉल साठी बॉलरचे खरं तर प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयास कोळीला कोणता बॉलर थांबवणार. धावसंख्या 31. पुन्हा एकदा आणखीन एक देखना नजाकत भरा सुंदर शॉट गलीमधून. पुन्हा थर्डमॅनला, जणू काही आधीच्या शॉटची हायलाइट होती. 4 चौकार खेचलेत अनुरागला 5 बॉल मध्ये. धावा पोहोचल्या टोटल 35. थँक्यू डीजे. 35 धावा. शेवटचा बॉल आहे अनुरागचा. फिल्डिंग मध्ये आता थोडा चेंजेस केलाय. प्रयास कोळीला आउट करण्यासाठी पूर्णपणे प्लॅनिंग आखलेली आहे आणि त्या ट्रॅप मध्ये आता प्रयास कोळी सापडणार का? स्कोर चांगला आहे. स्कायरा 11 वहाळ बी टीमची धावसंख्या 35. क्वालिफायची मॅच जिंकणारा संघ आज टॉप 5 मध्ये जाणारा चौथा संघ असेल. अरवंद, दामत, नेरळपाडा आणि आज भडवल B+ किंवा वहाळ बी मधून चौथा संघ येईल. शॉट यावेळेस देखील स्वीप केला. रिव्हर्स स्वीप. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. फेक करेल आणि 2 धावांनी षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. पहिल्या ओव्हर मध्ये 19 होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या धावा 18. 37 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि या 37 मध्ये एकट्या प्रयास कोळीची धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा. मागच्या मॅच मध्ये 14 बॉल मध्ये 42 केल्या होत्या आणि या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये रन्स केल्यात 32. कन्सिस्टंट सातत्य आणि सातत्यपूर्ण बॅटिंग आणि त्या बॅटिंगने मात्र टोटल बाउंड्री जर आपण पाहिल्या 6 चौकार खेचलेत ते मात्र प्रयास कोळीने आणि 1 षटकार. म्हणजे 6 चौक 24 आणि 1 षटकार 30. अशा 7 बॉल मध्ये 30 धावा केल्यात बाउंड्रीच्या आणि फक्त 2 धावा. म्हणजे विचार करा 32 धावा, चौफेर फटकेबाजी, बाउंड्रीचं जे काही काउंटिंग आहे आणि पिकअप शॉट खूप चांगली त्याची बॅटिंग. फक्त डिरेक्शन, फक्त दिशा देतोय आणि असा प्रतिभावान खेळाडू स्कायरा 11 वहाळ बी टीमने खरं तर या स्पर्धेमध्ये प्रयास कोळी एका मागोमाग एक शॉट त्याने मारले. 37 केल्यात. आता शेवटच्या ओव्हर मध्ये किमान 50च्या आतमध्ये थांबवण्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर आलेत उमेश जामगरे. सूरज घोडविंदे आणि सुभाष सोनावले यांच्या कटआउटला जर कोणत्या फलंदाजाने स्ट्रोक मारला तर त्या एका स्ट्रोक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दोस्ती डाब्याचे ओनर या स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांच्या वतीने असतील. 500 रुपये. सूरज घोडविंदे यांचा बॅनर सध्याच्या एंड कडून एक्स्ट्रा कव्हरलाय आणि सुभाष सोनावले यांचा बॅनर देखील मागच्या बाजूला आहे. शॉट फुल टॉस. खेळाडू आहे फिल्डिंग करण्यासाठी तैनात ठेवला. एक सिंगल.
एक सिंगल धावा 38. जर का सूरज गोडविंदे आणि सुभाष सोनावले दोघेही या व्यासपीठावरती आणि दोघांच्या जर बॉडीवरती तो शॉट आला तर अनिल शेठ कालन यांच्याकडून त्याही फटक्यासाठी 500 रुपये असतील. कटआउटला मारला तरी आणि प्रत्यक्ष त्या व्यक्तीवर मारला तरी देखील तुम्हाला प्रत्येक शॉटसाठी 500 आहेत. अनिल शेठ काळन या स्पर्धेचे आयोजक खरं तर जबरदस्त त्यांनी कॅश प्राइज लावला. आणि आता स्कायरा 11 वाळ बी स्कोर इथून 38 आहे आणि उमेश जामगरे अंतिम षटक टाकतोय. समोर बॅटर आहे फलंदाज प्रयास कोळी ज्याने आतापर्यंत 6 चौकार 1 षटकार मारलाय. 7 बाउंड्री त्याने खेचल्यात 9 बॉल मध्ये. तो प्रयास कोळी ऑन स्ट्राइक आहे. उमेश जामगरे आपल्या धावगतीमध्ये थोडासा चुकी झाली आणि त्यामुळे पुन्हा तो धावगतीमध्ये येईल. प्रयास कोळीला कंट्रोल करणं मागच्या मॅच मध्ये जे बॉलरला जमलं होतं ते काम या फलंदाजाची विकेट इथून उमेश जामगरे कमावणार का बघायचे. शॉट प्रयास कोळीचा इनसाइड आउटचा फटका नजाकत आणि या फटक्याने चेंडू चालला सीमा पार. फिल्डरला देखील अंदाज येऊ देत नाही हा फलंदाज. बॉलरला चेंडू कुठे टाकावा हा प्रश्न पडतो असा फलंदाज प्रयास कोळी. कधी तुम्ही बघू शकाल तो मागे उडवण्याचा प्रयत्न करतो, कधी स्कूप करतो, कधी खुरप्या शॉट मारतो आणि जेव्हा फिल्डिंग मागे सेट होते तेव्हा समोरच्या बाजूने तो खोलून मारतो. असा फलंदाज प्रयास कोळी. धावसंख्या इथून 4 ने वाढतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचतीये ती 42 धावा. उमेश जामगरे एक्स्ट्रा टॅलेंट वापरावा लागेल प्रयास कोळीच्या विरोधात. चांगला बॉल टाकलाय, खाली होता चेंडू. प्रयास कोळीला देखील अंदाज आता येऊ दिला नाहीये. आधी जरी फटके प्रयास कोळीने मारला तरी उमेश जामगरेने या बॉल वरती मात्र तोडी सोड उत्तर दिलं. धावसंख्या 42. 3 बॉल अजून बाकी आहेत. 42 रन्स आहेत. 50 च्या आतमध्ये थांबवायचंय आणि प्रयास कोळीची विकेट जी सध्या नॉट आउट आहे आणि त्याच्या बॅट मधून आलेला शॉट लॉंग ऑन मध्ये कॅच स्वीकारली. फलंदाज आउट. समोर मारण्याचा प्रयत्न केला आणि राकेश पाटीलने कॅच पकडली. बॅटर आउट. त्रस्त केलं होतं फिल्डरला, त्रस्त केलं होतं बॉलरला आणि तो फलंदाज प्रयास कोळी आउट. चला नवीन बॅटर लवकर आपण एंट्री करा. प्रतीक पाटील आलाय. 4 बॉल रन्स आहेत 42. बिग विकेट, मोठी विकेट कमावली कारण प्रयास कोळीचे शॉट इतके लाजवाब होते की समोर फिल्डरला हालचाल करण्याची त्याने चान्स दिली नाही. मागे फिल्डर सेट केला की मग पुढच्या बाजूने नक्की चेंडू कुठे टाकावा, फिल्डिंग कुठे लावावी, इतकं भरपूर माइंड कॅप्टनला लावावं लागेल विरोधी टीमच्या. अशी खेळी तो साकारत होता. मागच्या मॅच मध्ये 42 आणि या मॅच मध्ये देखील तो जवळपास 36 धावा करून परतलाय. म्हणजे T20 क्रिकेट मध्ये 30+ धावा फार मोठी कामगिरी असे इंटरनॅशनल लेवलला. आणि आपल्या 3-4 ओव्हरच्या गेम मध्ये 42-32 जणू काही सेंचुरी ठोकण्यासारखं आहे. धावसंख्या 42. 4 बॉल समाप्त झालेत. ते उमेश जामगरे 2 बॉल बाकी आहेत. बघायचं आता अनिकेत 11 बडवल B+ टीम 42 झालेले आहेत. 50 च्या आतमध्ये इथून थांबवेल का बॅटिंग करणाऱ्या टीम स्कायरा 11 वाहळ बीला. खोलात टाकलाय अभिले. एकच रन लेग बायची धाव टीमच्या खात्यात जाईल. 43. 43 धावा. प्रयास कोळीची जर विकेट आधी कमावली असती ना तर भरपूर धावा वाचवता आल्या असत्या. कारण प्रयास कोळी जो 1 मॅन आर्मी सारखा दोन्ही मॅचेस मध्ये खेळलाय. स्कायरा 11 वाळ बी साठी आज शेवटचा बॉल आहे उमेश जामगरेचा. आता बघायचं समीर नाईक ज्याने एकच चौकार लगावला होता तो समीर नाईक आता शेवटच्या बॉल वरती वेल टच देईल का, फिनिशिंग टच. 43. चला वेळ घेऊ नका. आता आज खरं तर 3 रात्रींचा रेकॉर्ड मोडला आणि आज 4थ्या रात्रीमध्ये स्पर्धेला 3:51 झालीत. शेवटचा बॉल अजूनही उमेश जामगरे. एक बॉल महत्वाचा आहे कारण एक टप्पा चुकला जर का षटकार चौकार आला तर तो भारी ठरू शकतो चेस करत असताना. त्या कारणासह उमेश मागे गेला. पुन्हा एकदा तो बॉलिंगला सुरुवात करतोय. धावसंख्या 43. विकेट किपर कडे चेंडू. 1 रन साठी धावले फलंदाज.
DRS इथून घेण्यात आला. तिसरे अंपायर आदित्यजी पाटील सर आपण या. .43 रन्स होत्या. त्यानंतर पंचांनी रेफर केला आणि फर्स्ट इनिंग इथून कंप्लीट झाले होईल. आता या निर्णयाची आपण वाट पाहतोय. तिसरे पंच पाहतात आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल आणि ऐकूया आवाज जादू यांचा. आवाजाची जादू ज्यांची कायम आहे. आणि डिसिजन आहे लास्ट बॉल वरती फलंदाज नॉट आउट. म्हणजे 44 झालेले आहेत आणि 45 चा टार्गेट आहे. अनिकेत 11 भडवल बी प्लस टीमला 45 चा टार्गेट. आणि आवाजाची जादू कित्येक वर्ष ज्यांची कायम आहे ते संदीपजी गायकवाड सरांना या सर कॉम्बॉक्स मध्ये सेकंड इनिंग मध्ये आवाज संदीप गायकवाड सरांना. डीजे बजाव एक सुंदर गीत वाजवा आपण. थँक्यू अजय सर. हॅलो. चला 18 चेंडू आणि 45ची गरज आहे. प्रतिषेधक 15 धावांची गरज. समीर माली आणि राकेश रातो के काठी राकेश पाटीलला कामगिरी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय हॅलो. हॅलो.
मॅचला सुरुवात करा. आज आमच्या सोबत पाहतोय आमचे मित्र सुभाष दादा तांबे आपल्या सोबत या ठिकाणी जॉईन आहेत. आज सूरज गोडविंदे सर आणि आमचे संयोजक आयोजक. प्रतीक पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला सवी, नॉन स्ट्राईकला राकेश. पहिला चेंडू समीर मालीच्या बॅटमधून निघाला, चेंडू जाऊन पोहोचला बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये, सीमा रेषा पलीकडे षटकार. थँक्यू मास्टर. जशी शिवराजी तलवार तडपली होती तिथं विजय संपादन करायचंय, तर तशी समीर माली आणि राकेश पाटीलला त्याची बॅट तलपावी लागेल. प्रतीक पाटील तयार. पहिला चेंडू होती, षटकार होता. इथं शॉर्ट पिच चेंडू आपण पाहायला गेलं, थोडंसं बीट जरूर केलंय, पण इथे पंचामला बाय बाय टाटा करत बायची आहे. एक धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 2 चेंडू 7 धावा. प्रतिषटक 15 धावांची गरज आहे. 15 धावा प्रत्येक षटकात पटकावायचे आहेत. 45 धावांची गरज असताना आपण पाहतोय या ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा. राकेश पाटील आपण पाहतो स्ट्राईकला. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी कशा उपस्थित आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका या ठिकाणी दिला गेलाय राकेश पाटीलच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं स्ट्राईक रोटेट झाली. 22ची धाव त्या ठिकाणी आपण पाहिले गेले. 7 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट. रातोकेकातील राकेश पाटीलला माघारी परतावं लागेल. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 38 धावा इथून बनवायचे आहेत. नवीन फलंदाज प्रमोदला आपण पाहतोय, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये राकेश पाटीलच्या साथीला अफलातून कामगिरी केली होती. पहिला सामना जो हाय स्कोर मॅच होती, त्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं धावांचा पाठलाग अफलातून केला होता. स्ट्राईकला प्रमोद. प्रतीक पाटीलचा चौथा चेंडू. राईट हँड ओव्हर द विकेट प्रमोदसाठी. टॅप केला चेंडूला आपण पाहतो लॉंग ऑन रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूरवर होता, तो पोचे परत आपण पाहतोय. धीरज जिथे पोहोचेल तिथे 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावेने स्कोर कार्ड 9. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. छत्तीस धावा अजूनही बनवायचे आहेत. 4 चेंडू झाले. 5वा चेंडू असलेले प्रतीकचा सामना करतोय तो प्रमोद. इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचणार तो आपण. 1 धाव पूर्ण. एकाच धावे होती, समाधान मानावा लागेल. चितेके चपलाईने धीरजने चेंडूवरती झडप घातली होती. 1 बाउंड चेंडू उचला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 10. अजूनही 35 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल का. प्रतिषटक 15 धावा पटकावायच्या होत्या. इथे पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. राकेश पाटीलचा तो विकेट आपण त्या ठिकाणी पाहिला. गोलंदाज प्रतीक पॉवर प्लेचं षटक शेवटचा चेंडू घेऊन येतोय. चला फास्ट घ्या जरा.
इथे पाहतोय लेफ्ट साईडला फाईन रिझनमध्ये चेंडू फटकवलाय. चेंडू जातोय दंदन करत सीमारेषे पलीकडे. समीरच्या बॅटमधून आला चौकार. या चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. जर विचार केला तर सुभाष सर आपण तो ती 22ची धाव जर आली नसती तर समीर स्ट्राईकला षटकार होता. एक बॉल डॉट झाला असता तिथे जरूर राकेश पाटीलचा विकेटही त्या ठिकाणी वाचला असता. पण ती अतिघाई केली होती. एक धाव एक्स्ट्रा घेतली. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर आपण पाहतोय राकेश पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नॉन स्ट्राईकला राहिला होता तो समीर. तशी संधी भेटली आणि तिथून गेला आणि चौकार लगवला. 14 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज आहे. बारा चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू 2 षटकामध्ये 15.50च्या सरासरीने त्या 31 धावा पटवायच्या आहेत. त्या बनवायच्या आहेत. जर आपल्याला टॉप 5 मध्ये जाणार चौथा संघ बनायचं आहे तर धावांचा पाठलाग करावा लागेल. इथे आत्ता परत पाहिली गेली चांगली गोलंदाजी चांगली कामगिरी इथे पाहिली गेली. स्कायरा 11 वहाल बी संघ आपण पाहतो चांगल्या प्रकारे कामगिरी करतो या ठिकाणी. तो गोलंदाजी मार्कवरती घनश्यामला आपण पाहतोय जो वैयक्तिक पहिलं सांगी दुसरं षटक घेऊन आलाय. 12 चेंडू आणि 31 धावा. चला थोडंसं आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. बारा चेंडू आणि 31 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. घनश्यामचाही षटक रोडेंकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथंही साइड एज बॅटची कडा घेतली गेली. अपयश होती. फलंदाज बाद झटका प्रमोदच्या स्वरूपात पडवल संघाला. बाहेर जात चेंडू होता आणि नेहमीच पाहतो आपण राह चलती लडकी को छेडना और बाहर जाती गेंद को छेडना. चपराक तो बैठनी चपराक बसले. दूरवरचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रमोदने केला होता. तो घातक ठरला गेलाय आणि प्रमोदी माघार याला नवीन फलंदाज उमेश जामघरे अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये येणाऱ्या KPL मध्ये या खेळाडूवरती खूप मोठी बोली लागेल कारण चांगले खेळाडू आहेत. आपण पाहतोय भडवल संघामधून आपण पाहिलं गेलं तर टॉप लेवलचे जे संघ आहेत उमरोली भडवल कडाव मालेगाव चांदई शेलू मोहाचीवाडी नेरल कलम वावलोली तमनाथ नेवाली अनेक संघ आपण पाहतोय. तलवडे संघ असतील वंजारपाडा संघ असेल इथं पिंपलोली संघ आहे. म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये ज्या मोठ्या मोठ्या रजनी स्पर्धा जे संघ खेळतात ना त्यांच्यासाठी मेजवानी असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला गेला नवीन फलंदाज उमेश आपण या ठिकाणी पाहतोय. घनश्यामचा पुढचा चेंडू इथे स्लोवार गती परिवर्तन पाहायला गेला. बॅट ज्या रिपमध्ये फिरली होती बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 15 या आकड्यावरती. अजूनही 30 धावांची गरज. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज घनश्याम समीर साठी या पुढचा चेंडू. इथे 12 टॉस केलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक आहे. इथे झेल ड्रॉप. संधी भेटले समीरला. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 28 धावा. आवाज दिला जातो सांगितलं जातं कॉलिंग केली जाते पण ते धावा या ठिकाणी होणार का. 9 चेंडू 28 धावांची गरज. 22 28 28 9 चेंडू. घनश्याम पुन्हा एकदा तयार. समीर मालील भेटलं संधी. संधीचं सोनं या ठिकाणी करणार का. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील. चांगला चेंडू डॉट चेंडू. इथून
घनश्याम सुंदर कामगिरी करत असताना स्कायरा 11 वहाल बीचा हा अष्टपैलू खेळाडू दूरवर चेंडू, तो वाईट चेंडू या ठिकाणी आला. दूरवर चेंडू होता. अजूनही आपण पाहतोय 27 बनवाव्याचे आहेत. इथे समीरच्या बॅट मधून चेंडू निघाला. शतरक्ष त्या ठिकाणी बम्बलिंग करतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. दुसरा आपण पाहतोय झेल या ठिकाणी. चला चला कोणी पण चालेल, चला लगेच बॅट चालेल, कोणी पण घेऊन जा, पण लवकर जा, वेळ घेऊ नका फक्त. तर धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचली ती 19-26 धावा अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक राहिलेत ते 7 चेंडू 26. इथे उमेशच्या बॅट मधून चेंडू निघाला, जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार या ठिकाणी आलाय. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 20 धावांची गरज. 3 मल्टी हिट, सामना पूर्णपणे होईल हिट. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. एकीकडे वहाल भी आतापर्यंत चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे अनिकेत 11 भडवल B+ आज पाहतोय आपण भले संघ या ठिकाणी घरातून माघारी परतले. सहा चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. होप्स आणि होप्स दिला जातोय या ठिकाणी पडवलच्या पाठीराख्याकडून. होतील, होणार आणि करणार या उद्देशाने आपण पाहतो पाठबल दिला जातोय. दुसरीकडे पाहायला गेलं वहाल बी संघ आता नियोजन या ठिकाणी आखतोय. काय घडणार, काय बिघडणार हे पाहिलं जाणार. येणारे 6 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. चला वहाल बी वेल घेऊ नका, चला लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या. 6 चेंडू 20 धावा. विश्वास आहे कारण या क्षेत्ररक्षकांनी, या खेळाडूंनी आपण पाहतोय एकीकडे असेल उमेश, दुसरीकडे असेल समीर, यांनी असे अत्येक सामने या ठिकाणी खेचून काढले गेलेत. कित्येक सामने त्यांनी खेचलेत. रक्तो के कातील राकेश पाटील झोपला या मॅचला, हा माघारी परतलाय. पण इथे आपण पाहतो या 2 फलंदाज आहेत. प्रमोद त्याच्या पाठोपाठ माघारी आला. पण येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज. मॅच जिंकायची आहे तर यामध्ये 3 मोठे फटके, हा यूज हँडसम ब्युटिफुल षटकार मारावे लागतील तर हा सामना जिंकता येईल. दुसरीकडे पाहायला गेलं तर वहाल भी अफलातून कामगिरी करतो. शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती आहे. सुजल घरत शेवटचा अंतिम षटक. स्लोवार गती परिवर्तन आपण पाहतो. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि नेहमीच चमकदार कामगिरी करत असतोय. 6 चेंडू 20 धाव डावखुरे आता त्या गोलंदाजासमोर. समीर कशा प्रकारे कामगिरी करेल. एकीकडे आपण पाहतो उमेश ज्याने षटकार मारून पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. अनिकेत 11 भडवल B+ संघाला. स्कायरा 11 वहाल बी. घनश्यामने चांगली कामगिरी केली. शेवटचा चेंडू घनश्याम कॅप्टन आहे आणि त्याच्याकडून झालेली चुकी, त्या चेंडूवरती आलेला षटकार. इथे पाहतो लेफ्ट आर्म गोलंदाज 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. मॅच ट्विच आले असेल. इथे आपण माझ्या होप्स दिला जातो दोन्ही संघासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. कोणता संघ असेल तो टॉप 5 मध्ये जाणारा चौथा संघ. गोलंदाज सज्ज होतो या ठिकाणी. इथे फलंदाज धावबाद झालाय. तर या ठिकाणी आपण पाहतोय बॅट्समन रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून रिव्ह्यू घेतला जातोय. चला आदित्य पाटील सर यांचं काम या ठिकाणी वाढलंय. आज चर्चा झाली आदित्य पाटील सरांना बघितलं गेलं. इथे आपण पाहिलं गेलं गेल्या 3 दिवसापेक्षा जास्त आपण पाहतोय या ठिकाणी तिसऱ्या बंदाची मागणी झाली. सहा चेंडू 20 धावांची गरज होती. इथे पाहतोय आदित्य पाटील सरांचा डिसिजन लवकर आपल्या परत पोहोचेल.
वाईटसाठी रिव्ह्यू घेतला या ठिकाणी. बॅट्समन रिव्ह्यू आपण पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज चेंडू पडल्यानंतर कशा प्रकारे वलन घेतलं, लाईन चेक केली जाईल, कुठे पिचिंग आहे, कुठे लाईन झाले हे चेक केलं जाईल. एक रिव्ह्यू असतो, कारण एक रिव्ह्यू घरी घेऊन जाऊन काय करणार ना, त्याचा वापर या ठिकाणी आपण पाहतो केला गेलाय. आणि फेअर डिलिव्हरी आहे. 5 चेंडू आणि इथून 20 धावांची गरज. फलंदाज धावबाद झाला समीर. चला, नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. रिक्की उमेश आहे. ताकद दमखम उमेश मध्ये जरूर आहे, पण गोलंदाज पण कच्चा लिंबू नाहीये. चांगली कामगिरी करतोय, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या 2 सामन्यामध्ये. इथे फुल्लेंचा चेंडू आपण पाहतोय. इथे एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आपण पाहतोय. ओके, थांबा जरा. बॅट्समॅन थांबा, आपण पंचांचा निर्णय येईल तिथे. 2 पंच आपण पाहतो या ठिकाणी. चेक केलं जाईल, चेक केलं जातंय. क्रॉस झालेला आहे. ओके, चेक केलं जातंय कोण क्रॉस झालाय. दोन्ही बॅट्समॅन क्रॉस झाले काय चेक केलं जाईल. पंकज ठीक, थांबा तुम्ही तिथे आतमध्ये, कारण कोणताही फलंदाज बाद झाल्यानंतर. रिकी तुम्ही थांबा आतमध्ये, म्हणजे पंकजवी थांबा, कारण आपण आलात. चेक केले जाईल. चेक केलं जाईल. आहे तुमचा प्लेअर पण आहे तिथे बघा. तो गारटला कुल्फी झाली त्याची कुल्फी झाली. फेल डिसिजन लवकर तुमच्या सोबत जॉईंट होईल. 2 चेंडू झालेत, 20 धावांची गरज. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी आपण चेक करतोय, म्हणजे जर दुसरी कंप्लीट झाली तर 18. हा, स्ट्राईक चेंज आपण पाहतो. 19 धावा 4 चेंडू मध्ये. चला, डिसिजन येईल. 1 धाव कंप्लीट झाले, म्हणजे धाव ती आपण पाहतो 20 मधून 1 मायनस केली, 19 राहिले गेलेत. सर, आता तुमच्या दोघांवरती आलंय कोण आउट आहे. नाही तिथे नाही, तिथेच सांगतील. हां, कारण कधी कधी कॅमेरा आपला ते रनआउटसाठी फेक केलेला असतो आणि तिथेच आपण पाहतोय. खाली आपण पाहतो फ्रेममध्ये आपण ते सापडलं नव्हतं, आणि त्यानंतर आपण पाहतो ऑनफिल्ड डिसिजन. आणि रिकी या ठिकाणी बाद झालाय. 4 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 19 धावा. केटीसीला इव्हेंट क्लिअर आणि क्वालिटी याच्या माध्यमातून सध्या कव्हरेज केली जाते मॅच. इथे पाहतो वरती चेंडू घनश्याम. चौकार आहे. पाय लाईन होती तिथं. मी इथेच आहे घनश्याम, इथेच आहे मी. चौकार आहे. 4 धावा.
तुम्ही फिल्डिंग लावून घ्या घनश्याम. चला डिसिजन येईल तुम्हाला, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. चौकार आहे घनश्याम या. तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 30-15 धावांची गरज. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. चांगला चेंडू शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. आता उर्वरित 2 चेंडू आहेत आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावा. दोन चेंडू आणि 14 धावा. मॅच अजूनही बाकी आहे मित्रांनो. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज सुजल चांगला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठ लागतो. भाग मिल्का भाग. दोन धावा या ठिकाणी पाहतो आपण. एक पण नाही काढली का नशीब. मी पाठीमागे बघता होतो 2 धावा झाल्या काय. चला सुजलचा पुढचा चेंडू. चला चांगला चेंडू आणि टॉप 5 मध्ये जाणारा चौथा चेंडू. वाईल्ड कार्ड एंट्री आणि स्कायरा 11 वाहल बी संघ आपण पाहतोय टॉप 4 मध्ये